मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एस आय करिअर पाथ या यूट्यूब चॅनलवरती। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। आज आपण जो छत्रपती संभाजीनगरचा पेपर झाला होता सॅनिटरी इन्स्पेक्टरचा, त्यामध्ये जीकेचे जे प्रश्न आले होते तर ते आपण आज बघणार आहोत। चला तर मग वेळ वाया न घालवता सुरू करूया। पहिला प्रश्न आहे, छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे? तर छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेला अहिल्यानगर हा जिल्हा येतो। दुसरा प्रश्न बघा, हॉर्नबिल फेस्टिवल कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर हॉर्नबिल हा जो फेस्टिवल आहे, हा जो कार्यक्रम आहे, हा नागालँड या राज्यामध्ये साजरा केला जातो दरवर्षी। कोणत्या देशाने जगाला सुमोसारखा खेळ दिला? कोणत्या देशाने जगाला सुमोसारखा खेळ दिला? तर ह्याचं उत्तर आहे जपान। अभिनव भारत सोसायटीची स्थापना कोणी केली? तर अभिनव भारत सोसायटीची स्थापना विनायक दामोदर सावरकर यांनी केली आहे। पुढचा प्रश्न बघा, गोमती नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर गोमती नदी ही गंगा नदीची उपनदी आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते? तर त्यांच्या पत्नीचे नाव महाराणी येसूबाई हे नाव होते। गंगटोक हे कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर हे सिक्कीम या राज्याची राजधानी आहे। पुढचा प्रश्न बघा, गणपतीपुळे हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते रत्नागिरी या जिल्ह्यात आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री कोण आहेत? तर महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री हे गणेश नाईक हे आहेत। पुढचा प्रश्न बघा, शीख धर्मातील सर्वात महत्त्वाचे 5 गुरुद्वारापैकी एक गुरुद्वारा महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर शीख धर्मातील सर्वात महत्त्वाचे जेवढे 5 गुरुद्वारा आहेत त्याच्यापैकी एक गुरुद्वारा महाराष्ट्रामध्ये नांदेड या जिल्ह्यात स्थित आहे। शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो? विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात दिला जातो। अकबरनामा हा ग्रंथ कोणी लिहिला? तर तो अबुल फजल याने लिहिलेला आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जर तुमच्या काही शंका असतील तर त्या चॅट बॉक्समध्ये मांडा।